चक्रवर्ती यशवंतराव होळकर सम्राट सामान्यांचा यांचा जन्म असामान्य वाफगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथे 3 डिसेंबर 1776 साली झाला। मृत्यू 28 ऑक्टोबर 1811 साली भानपुरा मध्य प्रदेश येथे झाला। यशवंतराजे होळकर यांच्या साम्राज्याचे होते। मध्य प्रदेशातील महेश्वर येथे 8 जानेवारी 1805 साली राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले। यशवंतराव सलग इंग्रजांविरुद्ध 13 युद्ध अपराजित राहिलेले आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला। इंग्रजांविरुद्ध सलग एकही युद्ध न हरणारे एकमेव महाराजे अशी ख्याती मिळवली। अशा यशवंतराजे होळकर यांची जयंती शनिवारी 4 पुतळा येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून साजरी करण्यात आली। याबाबतची अधिक माहिती शेखर बंगाळे यांनी दिली। यावेळी शेखर बंगाळे, संदीप कांबळे, अमोल कारंडे, सचिन पडळकर, राधाकृष्ण पाटील, वीराप्पा बंडगर, विलास पाटील, व्यंकटेश कुलकर्णी, शिवा वाघमारे आदी जण उपस्थित होते। आज सोलापुरामध्ये महाराजा यशवंतराव होळकर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं प्रथमच वर्षी या ठिकाणी आद्य स्वातंत्र्यवीर महाराजा यशवंतराव होळकर ज्यांनी सलग 18 वेळा गोऱ्या इंग्रजांना भारतभूमीमध्ये हाकलण्यासाठी या भारतभूमीमध्ये गाडलं। सलग 18 वेळा अजिंक्य असे अपराजित असे आमचे राजे महाराजे यशवंतराव होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतःचा वैदिक पद्धतीनं राज्याभिषेक करून स्वतःच्या मनगटाच्या जोरावर या ठिकाणी स्वतःचं राज्य उभा केलं। असे महाराजे यशवंतराव होळकर महाराष्ट्रासह भारतवर्षाचेच एक आदर्श प्रेरणास्थान असणारे असे राजे होते। त्यांचा इतिहास या मनुवाद्यांनी काही लोकांनी डांबून ठेवला होता। तो प्रकाशझोतात येण्यासाठी या ठिकाणी आम्ही जयंतीच्या माध्यमातून त्यांचा इतिहास, त्यांचं एक प्रेरणा या समाजामध्ये आम्ही रुजवण्यासाठी या ठिकाणी जयंतीचं औचित्य साधलेलं आहे। त्याचबरोबर सोलापुरामध्ये त्यांच्या स्मारकाचं देखील या ठिकाणी मागणी समाजाच्या वतीने आम्ही करत आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये एक मोठा लढा या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकरांचा या ठिकाणी स्मारक व्हावं या अशी देखील मागणी या जयंती उत्सवाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। आणि महाराजा यशवंतराव होळकरांच्या 246व्या जयंतीनिमित्त संबंध भारतवर्षाला आम्ही शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।